नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की ज्याप्रमाणे पुरुषांना लैंगिक समस्या असतात त्याचप्रमाणे स्त्रियांना पण समस्या असतात, पण स्त्रिया संकोचमुळे कुठे त्यांची चर्चा करत नाही, आपल्या पार्टनरला पण सांगत नाहीत आणि त्याच्यामुळं कुठं कुठं आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये त्यांची कुठं सॅटिस्फॅक्शन जे असतं ते त्यांना कमी मिळतं आणि त्याच्यामुळं कुठं इरिटेबिलिटी वाढते किंवा त्यांना मानसिक आजार होतात आणि त्याच्यामुळे त्यांचा चिडचिड पण वाढू शकतो। तर चला मित्रांनो, याच विषयी आज आपण समजून घेऊया की स्त्रियांना होणाऱ्या लैंगिक समस्या कोणत्या असतात आणि त्याच्यावर काय उपचार चांगल्या माझ्या क्लिनिकला करू शकतो याच्याविषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती देत आहे। मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने तुम्हाला प्रामाणिकपणे चांगलं सायंटिफिक इन्फॉर्मेशन या व्हिडिओद्वारा किंवा क्लिनिकद्वारा तुमच्यासमोर चांगली स्टडी करून ॲज इट इज मी तुमच्यासमोर मांडत असतो। खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा। कुठे या विषयावर चांगली ओपन चर्चा झाली पाहिजे हे तुम्ही इथे लक्षात ठेवा। तर मित्रांनो, ज्याप्रमाणे पुरुषामध्ये लैंगिक समस्या असतात, इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणा किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणा किंवा काम इच्छेचा अभाव असणे किंवा लो लिबिडो असणे ज्याला मी म्हणतो, किंवा काही इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम असतात, त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये पण काम इच्छा कमी असणे म्हणजे लो लिबिडो असणे किंवा ड्रायनेस ऑफ वजाना असणे किंवा पेनफुल इंटरकोर्सच्या जाणे किंवा मासिक पाळी नियमित नसणे, त्याच्यामुळं बरोबर म्हणजे ओव्ह्युलेशन न होणे आणि कुठं बार्थोलिन ग्लँड यांचं सिक्रेशन कमी असणे किंवा त्यांची जे क्लायटोरिस ग्रंथी असते ती कुठं बोतट होणे आणि त्याच्यामुळे त्यांना प्रॉपर स्टिम्युलेशन न मिळणे इत्यादी आजार असू शकतात। तर मित्रांनो, यासाठी माझ्या क्लिनिकमध्ये जेव्हा तुम्ही केव्हा येता किंवा तुम्हा पार्टनरला घेऊन येता तर माझ्या क्लिनिकमध्ये एकच सल्ला देतो की तुमच्याप्रमाणेच तुमच्या पार्टनरचं पण ट्रीटमेंट देणं अत्यंत गरजेचं असतं। कारण की लैंगिक आयुष्य जगायचं म्हटलं तर एकट्याने जगायचं नसतं, दोघांनी मिळून जगायचं असतं। जर दोघां मिळून जसं आपण संसार दोघां मिळून थाटतो त्याचप्रमाणे लैंगिक आयुष्य पण दोघां मिळून एन्जॉय करायचं असतं। त्याच्यामुळे जर तुमच्या पार्टनरमध्ये जर काम इच्छा कमी असेल किंवा असे काही मी तुम्हाला आजार सांगितले ते आजार असतील तर त्यांना माझ्या क्लिनिकमध्ये न आणता, जर त्यांना शरम येत असतील तर न आणता काही तपासण्याची गरज नसते। त्यांच्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं, हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतं किंवा व्हिटॅमिन D3 कमी होऊ शकतं, असे बरेच त्यांना आजार होऊ शकतात आणि त्याच्यामुळे त्यांची लैंगिक इच्छा पण कमी होऊ शकते। तर त्यासाठी मी त्यांना माझ्या क्लिनिकमध्ये आल्यानंतर RG फ्लो हे मी प्रत्येकाला देतो। कारण की जर RG फ्लो ज्याच्यामध्ये फोल्विक ॲसिड आहे हिमोग्लोबिन वाढण्यासाठी, झिंक आहे चांगले म्हणजे हार्मोन्स वाढण्यासाठी, तर हे रोज सकाळी एक संध्याकाळी एक तुमच्या पार्टनरने मिसेसनी रोज सकाळी एक संध्याकाळी एक गुणगुण्या पाण्यामध्ये किंवा थंड पाण्यामध्ये कालवून जर घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडासा निंबू पिळला किंवा थोडंसं अद्रक टाकलं आणि 1-2 लवंग जर त्याच्यामध्ये टाकल्या चुरा करून, तर मला वाटतं की त्यांच्या पण लैंगिक इच्छा वाढू शकतात, त्यांना पण चांगलं लैंगिक आयुष्य एन्जॉय करण्यासाठी या RG फ्लो सॅचेची मदत होऊ शकते। धन्यवाद मित्रांनो।